आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो आपल्यापैकी जवळपास 90% लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. म्हणजे आपण सकाळी डोळे उघडल्या उघडल्या स्वतःच्या शरीराला आणि विशेषतः पोटाला एक मोठा धक्का देतो. हो ना. आणि गंमत म्हणजे हे सगळं आपण अगदी आरोग्यदायी सवय समजून करत असतो. नेमकं आज आपण याच गोष्टीचं एक अतिशय सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आजच्या या चर्चेसाठी आपल्याकडे जो डेटा आणि माहिती आली आहे ना, त्यात एक अतिशय स्पष्ट आणि थोडं घाबरवणारं चित्र उभं केलंय. हो, मी बघत होते ते. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण ज्या काही कृती करतो त्या आपल्या पचनसंस्थेचं कसं नुकसान करतात हे यात सांगितलंय. आणि दिवसभर जो गॅस, ॲसिडिटी किंवा पोट फुगणे यासारख्या समस्या जाणवतात ना, त्यांचं मूळ या सकाळच्या सवयींमध्ये कसं दडलंय हे या माहितीतून समोर येतंय. अगदी बरोबर. आणि याच तथाकथित चांगल्या किंवा सामान्य वाटणाऱ्या सवयी कालांतराने गंभीर आजारांचं रूप कसं घेतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. खरंच. आपण सहसा विचार करतो की सकाळी एक कप चहा पिण्यात किंवा उठल्याबरोबर मोबाईल बघण्यात काय मोठं नुकसान होणार आहे. हो, आपल्या सगळ्यांनाच तसं वाटतं. पण जेव्हा आपण मानवी शरीराच्या आणि विशेषतः पचनसंस्थेच्या जैविक घड्याळाचा विचार करतो ना, तेव्हा लक्षात येतं की सकाळची पहिली काही मिनिटं आपल्या संपूर्ण दिवसाच्या आरोग्याचा पाया रचत असतात. अच्छा. तिथे जर सुरुवातच चुकीची झाली तर दिवसभर शरीर फक्त तीच चूक सुधारण्यासाठी धडपडत राहतं. म्हणूनच आज आपण या माहितीची अगदी मुळापासून उकल करणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं सोपं करून समजून घेऊया. यात दिलेल्या माहितीनुसार आपण एका सामान्य माणसाच्या सकाळची कल्पना करू. नक्कीच. साधारणपणे लोक अलार्म वाजल्यावर झोपेतून उठतात आणि सर्वात पहिली गोष्ट काय करतात? मोबाईल हातात घेतात. अगदी बरोबर. जगात काय चाललंय, कुणाचे मेसेज आलेत किंवा ईमेल्स तपासतात. या माहितीत असं म्हटलंय की हीच आपल्या दिवसातली पहिली आणि सर्वात मोठी चूक आहे. आणि यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन अचानक वाढतो आणि पचनशक्ती कमकुवत होते. आता मला एक सांगा, मोबाईल बघण्याचा आणि पोटाचा थेट संबंध कसा काय असू शकतो? इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे याचा थेट संबंध आपल्या उत्क्रांतीशी आहे. कॉर्टिसॉल हा आपला स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे तणाव निर्माण करणारा हॉर्मोन आहे. अच्छा. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा तेव्हा सकाळी उठल्यावर अचानक एखादा वाघ समोर आला तर शरीराला लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी ऊर्जेची गरज असायची. बरोबर. अशा धोक्याच्या वेळी शरीर कॉर्टिसॉल सोडतं. आज वाघ समोर येत नाही, पण सकाळी डोळे उघडताच जेव्हा आपण कामाचे ईमेल्स किंवा सोशल मीडियावरील तणावपूर्ण बातम्या बघतो ना, तेव्हा मेंदूला वाटतं की आपण संकटात आहोत. शरीर फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळ काढा या आपत्कालीन मोडमध्ये जातं. बापरे. म्हणजे मेंदूला कामाचा ताण आणि प्रत्यक्ष जीवाला असलेला धोका यातला फरकच समजत नाही. हा मेंदूच्या त्या विशिष्ट भागाला हा फरक समजत नाही. आणि जेव्हा शरीर अशा आपत्कालीन स्थितीत असतं ना, तेव्हा ते रक्तप्रवाह आणि ऊर्जा स्नायूंकडे वळवतं. अच्छा, म्हणजे लढण्यासाठी. हो, नेमकं. आणि पचनक्रियेसारख्या प्रक्रियांना दुय्यम ठरवून तिथलं रक्तप्रवाह कमी करतं. अरेच्चा. म्हणजे आपण अजून अंथरुणातून बाहेरही आलेलो नसतो, पण आपल्या मोबाईलमुळे आपण आपल्या पचनसंस्थेला आता काम थांबवा असा संदेश देऊन टाकलेला असतो. हे तर अगदीच अनपेक्षित आहे. म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर आपण थेट मानसिक तणावाच्या ट्रेडमिलवर पळायला लागतोय आणि पचन सुरू होण्याआधीच ते बंद पाडतोय. हो, आणि ही फक्त पहिलीच चूक आहे. बरोबर. आता ही मानसिक गडबड झाल्यावर आपण पुढच्या चुकीकडे वळतो. झोपेतून उठलेला आणि तणावात आलेला आपला मेंदू शांत करण्यासाठी आपण थेट स्वयंपाकघरात जातो आणि रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतो. यात स्पष्ट दिलंय की यामुळे ॲसिडिटी आणि छातीत जळजळ सुरू होते. हो, कारण आपल्या पोटाची अंतर्गत रचना समजून घेणं इथे महत्वाचं आहे. अन्न पचवण्यासाठी पोट नैसर्गिकरित्या विशिष्ट प्रकारचे ॲसिड तयार करतं. रात्रभर आपण काही खाल्लेलं नसतं, त्यामुळे पोट रिकामं असतं आणि तिथे आधीच थोडं ॲसिड साचलेलं असतं. अच्छा. अशा परिस्थितीत जेव्हा आपण सकाळी सर्वात आधी चहा किंवा कॉफी पितो, ज्यांचे स्वरूप स्वतःच तीव्र ॲसिडिक असतं, तेव्हा पोटातील ॲसिडची पातळी अचानक प्रमाणाबाहेर वाढते. म्हणजे आधीच जळत असलेल्या आगीत पेट्रोल ओतण्यासारखं झालं. अगदी नेमकं उदाहरण दिलं. आणि पोटाच्या आतील जे नाजूक अस्तर असतं ना, त्याला यामुळे सूज येऊ शकते आणि कालांतराने अल्सरसारखे गंभीर आजार बळावू शकतात. बापरे. चहा कॉफीचं नुकसान समजू शकतो, पण आता या माहितीत एक असा दावा आहे जो मला तरी धक्कादायक वाटला. कोणता? यात म्हटलंय की सकाळी उठल्याबरोबर खूप जास्त पाणी पिणे ही सुद्धा एक मोठी चूक आहे. हे कसं शक्य आहे? नेहमी तर आपण ऐकतो की पाणी भरपूर प्यावा. हो, सगळेच तसं सांगतात. अनेकांचा गैरसमज असलेला मुद्दा आहे.
इथे हायड्रेशन म्हणजे पाणी पिणे आणि ओव्हरलोडिंग म्हणजे प्रमाणाबाहेर लादणे यातला फरक समजून घ्यायला हवा. अच्छा. सकाळी शरीराला पाण्याची गरज नक्कीच असते, पण काही लोक काय करतात, सकाळी उठल्या उठल्या एकदम 1-2 लिटर पाणी गटागट पितात. हो, अनेक जण तांब्याभर पाणी पितात. बरोबर, पण पोटाचा आकार आणि त्याची पाणी साठवण्याची क्षमता मर्यादित असते. एकाच वेळी खूप पाणी प्यायल्याने पोटावर अचानक ताण पडतो. पण याहूनही मोठी गोष्ट मी सांगते. काय? पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी जे पाचक रस किंवा गॅस्ट्रिक ज्युसेस असतात ना, हो. ते प्रमाणाबाहेर विरघळतात आणि खूप पातळ होतात. अच्छा, म्हणजे जे रसायने किंवा ॲसिड अन्न पचवण्यासाठी घट्ट आणि प्रभावी स्वरूपात असणं गरजेचं आहे, ते आपण खूप जास्त पाण्याच्या प्रवाहाने पातळ करून त्यांची ताकदच कमी करतोय. नेमकं हेच. जर पाचक रस पातळ झाले तर नंतर तुम्ही जो काही नाश्ता कराल तो पचायला खूप जड जातो. अरेच्या. अन्न पचण्याऐवजी पोटात सडायला लागतं आणि तिथूनच गॅस आणि पोट फुगण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच पाण्याचा अतिरेक हानिकारक ठरतो. आणि या पाण्याच्या मुद्द्याला जोडूनच आणखी एक सवय आहे. म्हणजे अनेक लोक सकाळी सर्वात आधी थेट बाथरूमला जातात आणि पोट साफ करण्याचा प्रयत्न करतात. या माहितीत यालाही चुकीचं म्हटलंय. हे पण थोडं विचित्र वाटतंय, कारण जर पोट साफ झालं तर दिवस चांगला जातो असं म्हणतात. मग ही कृती शरीरासाठी हानिकारक कशी? कारण आपण प्रक्रियेच्या नैसर्गिक क्रमाला म्हणजे नॅचरल सिक्वेन्सला बायपास करत आहोत. विज्ञानाच्या भाषेत एक संकल्पना आहे ज्याला गॅस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्स म्हणतात. हे काय असतं? जेव्हा आपण झोपेतून उठतो, थोडी हालचाल करतो आणि काहीतरी हलकं घेतो, जसं की थोडं कोमट पाणी, तेव्हा रिकाम्या पोटाकडून आतड्यांना एक नैसर्गिक संदेश जातो की आता नवीन अन्नासाठी जागा करा आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढा. अच्छा, एक सिग्नल जातो. हो, आणि या संदेशाला थोडा वेळ लागतो. पण जर आपण उठल्याबरोबर थेट बाथरूममध्ये जाऊन शरीरावर दबाव आणून पोट साफ करण्याचा प्रयत्न केला ना, तर काय होतं? तर आपण आतड्यांच्या स्नायूंवर आवाजवी ताण देतो. नैसर्गिक संवेदना नसताना केलेली ही जबरदस्ती मूळव्याध किंवा आतड्यांच्या इतर समस्यांना आमंत्रण देऊ शकते. म्हणजे शरीराला स्वतःची प्रणाली सुरू करण्यासाठी जो बूट अप टाइम लागतो तो आपण देतच नाही आहोत. अगदी बरोबर. मोबाईलने मानसिक ताण, चहा कॉफीने ॲसिडचा मारा, खूप पाण्याने पाचक रसांची नासाडी आणि बाथरूममध्ये जाऊन शारीरिक ताण, सगळा गोंधळच आहे. आणि यावर कडी म्हणजे अनेक जण आणखी एक आरोग्यदायी वाटणारी गोष्ट करतात. कोणती? रिकाम्या पोटी जड व्यायाम करणे किंवा जिममध्ये जाणे. आणि या माहितीत यालाही लाल कंदील दाखवला आहे. हो, ते पण वाचलं मी. पण व्यायाम तर चांगलाच असतो ना? रिकाम्या पोटी हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करणे अतिशय उत्तम आहे. पण जेव्हा लोक वजन उचलणे किंवा वेगाने धावणे यांसारखे जड व्यायाम रिकाम्या पोटी करतात ना, तेव्हा अडचण निर्माण होते. अच्छा. रात्रभराच्या उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी आधीच कमी असते. अशा स्थितीत स्नायूंना काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळत नाही. मग शरीर ऊर्जा कुठून आणतंय? शरीर मग चरबी आणि काही वेळा स्नायू जाळून ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतं, ज्यामुळे भयानक थकवा आणि चक्कर येऊ शकते. बापरे. शिवाय रिकाम्या पोटी जास्त व्यायाम केल्याने शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे पुन्हा एकदा ॲसिडिटी आणि जळजळ वाढण्याची शक्यता असते. आतापर्यंत आपण एका सामान्य माणसाच्या सकाळच्या गोंधळाचं चित्र पाहिलं. पण इथे एक प्रश्न निर्माण होतोय. काय? आणि इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक ठरते. अनेकदा लोक या लक्षणांकडे, जसे की थोडा गॅस झाला किंवा ॲसिडिटी झाली, खूपच दुर्लक्ष करतात. हो, एखादी गोळी घेतात आणि विसरून जातात. बरोबर. पण या माहितीमध्ये या चुकांचे जे दीर्घकालीन परिणाम दिले आहेत ते खरोखर डोळे उघडणारे आहेत. यात असं म्हटलंय की जर या समस्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केलं तर भविष्यात लिव्हर म्हणजे यकृत, किडनी आणि हार्ट यांच्या आजारांचा धोका वाढतो. आता मला सांगा, गॅस आणि ॲसिडिटीचा यकृत किंवा हृदयाशी इतका थेट आणि भयंकर संबंध कसा असू शकतो? जर आपण ह्याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला ना, तर हे समजण्यासाठी आपल्याला पचन संस्थेला एका मोठ्या कारखान्यासारखं पाहावं लागेल. अच्छा, कारखाना. आपण जे काही खातो त्यावर प्रक्रिया करून त्यातून पोषक तत्वे म्हणजे न्यूट्रिएंट्स वेगळी काढणे आणि ती रक्तात मिसळणे हे या कारखान्याचं मुख्य काम आहे. पण जेव्हा आपण मघाशी चर्चा केलेल्या चुकांमुळे पचनशक्ती कमकुवत करतो, तेव्हा अन्नाचं योग्य प्रकारे पचन होत नाही. परिणामी पोषक तत्वांचं शोषण प्रचंड वेगाने कमी होतं. म्हणजे आपण बदाम, फळे किंवा कितीही महागडं अन्न खाल्लं तरी शरीराला त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण कारखान्याची मशिनरीच खराब झाली आहे. अगदी. आणि याहूनही वाईट गोष्ट मी सांगते, जेव्हा अन्न नीट पचत नाही तेव्हा ते आतड्यांमध्ये पडून राहतं आणि सडू लागतं. बापरे. या सडण्याच्या प्रक्रियेतून शरीरात विषारी घटक आणि हानिकारक वायू तयार होतात. हे विषारी घटक हळूहळू रक्तात मिसळतात आणि रक्त यकृताकडे जातं. बरोबर.
आता यकृताचं काम काय आहे तर रक्तातील कचरा आणि विषारी घटक गाळून रक्त साफ करणे. पण जर खराब पचनामुळे रोजच रक्तात प्रमाणाबाहेर विषारी घटक जमा होत असतील तर यकृतावर सतत अतिरिक्त ताण पडतो. म्हणजे ओव्हरलोड होतं ते. हो, आणि ते थकतं आणि कालांतराने आजारी पडतं. आणि किडनीचं काय? किडनीचं कामही याच प्रकारे रक्तातील नको असलेले घटक लघवी वाटे बाहेर काढण्याचं असतं. विषारी घटकांचं प्रमाण वाढल्यास किडनीच्या गाळण्यांवरही ताण येतो. अच्छा. आणि हृदयाचा जो उल्लेख आलाय त्याचं काय कारण आहे? हृदयाचा विचार केला तर सततच्या गॅसमुळे पोट आणि छातीत जो दाब निर्माण होतो ना, तो डायफ्रॅमवर आणि पर्यायाने हृदयाच्या कार्यावर थेट दबाव टाकतो. अच्छा. त्यामुळे छातीत दुखणे किंवा धडधड वाढणे अशा समस्या सुरू होतात. म्हणजे थोडक्यात पोटातील एक छोटीशी ठिणगी संपूर्ण शरीरात वणवा पेटवू शकते. हे खरोखरच भीतीदायक आहे. केवळ सकाळच्या चुकीच्या सवयी आपल्याला इतक्या मोठ्या संकटात ढकलत आहेत. पण आता समस्या आणि त्यांची कारणं समजून घेतल्यानंतर यातून बाहेर कसं पडायचं? हो, त्यावरही उपाय आहे. यासाठी या माहितीत एक अतिशय सुस्पष्ट रोडमॅप किंवा 5 टप्प्यांची दिनचर्या दिली आहे. आपण या टप्प्यांवर नजर टाकूया. नक्की. पहिला टप्पा असा आहे की उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी पिणे. यात लिंबूचे काही थेंब टाकले तरी चालतात. दुसरा टप्पा 20 ते 30 मिनिटांनंतर भिजवलेले बदाम, मनुका किंवा बेदाणे खाणे. बरोबर. तिसरा टप्पा त्यानंतर हलके स्ट्रेचिंग, प्राणायाम किंवा 5 ते 10 मिनिट ध्यान करणे. चौथा टप्पा याच्या 30 ते 45 मिनिटांनंतर पौष्टिक नाश्ता करणे, जसे की फळे, दलिया, ओट्स किंवा मूग डाळीचा चिला. हो. आणि 5वा टप्पा नाश्ता झाल्यानंतर 30 मिनिटांनी 10 ते 15 मिनिटे चालणे. आता या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या प्रत्येक कृतीमधील वेळेचं अंतर. हो, ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे 20-30 मिनिटे, मग 30-45 मिनिटे एखाद्या वाद्यवृंदासारखं किंवा ऑर्केस्ट्रासारखं वाटतंय, जिथे प्रत्येक वाद्य आपल्या ठरलेल्या वेळेवरच वाजलं पाहिजे. सगळ्यांनी एकदम गोंधळ घातला तर संगीत तयार होत नाही. किती छान उदाहरण दिलंत. बरोबर. आणि जर एक वाद्य चुकीच्या वेळेला वाजलं तर अख्खी मैफिल बिघडते. पचनसंस्थेचंही अगदी तसंच आहे. कसं काय? हे जे वेळेचे टप्पे आहेत ना, ते शरीराच्या जैविक गतीला आदर देणारे आहेत. जेव्हा आपण सकाळी उठून 1 ग्लास कोमट पाणी पितो, तेव्हा ते पाणी रात्रभर विश्रांती घेतलेल्या आतड्यांना अतिशय हळूवारपणे जागे करतं. अच्छा. कोमट पाण्यामुळे पोटातील रक्ताभिसरण सुधारतं आणि आपण मगाशी जो गॅस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्स पाहिला ना, तो नैसर्गिकरित्या उत्तेजित होतो. म्हणजे आपण मगाशी पाहिलं तसं प्रमाणाबाहेर पाणी लादल्यासारखं होत नाही. नेमकं 1 ग्लास पाणी हे पोटाला ओव्हरलोड करत नाही, तर फक्त त्याला कामासाठी सज्ज करतं. आणि मग आपण लगेच जड नाश्ता न करता 20-30 मिनिटांचा वेळ देऊन फक्त भिजवलेले बदाम किंवा मनुका खातो. या गॅपचा नक्की काय फायदा होतो? भिजवलेले ड्रायफ्रुट्स पचायला अतिशय हलके असतात. त्यात आवश्यक स्निग्ध पदार्थ आणि त्वरित मिळणारी ऊर्जा असते. झोपेतून उठल्यावर पचनाचा अग्नी एकदम प्रखर नसतो. भिजवलेले बदाम हा त्या अग्नीला दिलेला पहिला हलका खुराक आहे. अच्छा. त्यानंतरचे प्राणायाम किंवा ध्यान हे मेंदूला शांत करतं, कॉर्टिसॉलची पातळी कमी ठेवतं आणि मज्जासंस्था रिलॅक्स करतं. शरीर तणावातून बाहेर येऊन रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे विश्रांती आणि पचन या मोडमध्ये स्थिर होतं. आणि मग 30-45 मिनिटांनी जेव्हा आपण ओट्स, दलिया किंवा फळांसारखा फायबरयुक्त मुख्य नाश्ता करतो, तेव्हा शरीर तो पचवण्यासाठी 100% तयार झालेलं असतं. अगदी बरोबर. कारण आतापर्यंत पाचक रस योग्य प्रमाणात तयार झालेले असतात आणि पोटाला अन्नाची अपेक्षा असते. त्यामुळे नाश्त्यातील सर्व पोषक तत्वे शरीर अगदी सहज शोषून घेतं. यातला शेवटचा टप्पाही खूप महत्वाचा वाटतो मला. म्हणजे नाश्त्यानंतर लगेच धावपळ न करता 30 मिनिटे थांबून फक्त 10-15 मिनिटे चालणे. अनेकदा आपण नाश्ता भरभर करतो आणि थेट गाडी काढून कामाला लागतो. हो, बहुतेकांची हीच सवय असते. पण चालल्यामुळे पोटातील अन्नाची हालचाल आतड्यांमध्ये योग्य प्रकारे पुढे ढकलली जाते. या प्रक्रियेला पेरिस्टाल्सिस म्हणतात. अच्छा. जेवल्यानंतर लगेच बसून राहिल्यास अन्न एकाच जागी पडून राहतं आणि गॅस निर्माण होतो. पण हलकं चालल्यामुळे गुरुत्वाकर्षण आणि शारीरिक हालचालींची पचन संस्थेला मदत मिळते. आता हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते. जर आपण शरीराला एक कारखाना मानलं तर दिवसाची शिफ्ट चांगली चालण्यासाठी रात्रीची मेंटेनन्स शिफ्ट व्यवस्थित होणं तितकंच गरजेचं आहे. हो, 100%.
या माहितीत काही अत्यंत जरुरी बाबी नमूद केल्या आहेत ज्यांचा संबंध आदल्या रात्रीशी आहे. म्हणजे रात्रीचे जेवण हलके असावे आणि झोपण्याच्या 2-3 तास आधी खावे. दररोज 7-8 तासांची गाढ झोप घेणं आवश्यक आहे. तळलेले, जास्त मसालेदार आणि डबाबंद म्हणजे पॅकेज्ड अन्न टाळणे महत्वाचे आहे. म्हणजे तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? सकाळची चांगली सुरुवात ही खऱ्या अर्थाने आदल्या रात्रीपासूनच सुरू होते. म्हणजे शरीराची तुलना मोबाईलच्या बॅटरीशी करता येईल. अगदी बरोबर. आणि यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण आपल्या जीवनशैलीकडे तुकड्या तुकड्यां पाहतो की एका अखंड प्रक्रियेसारखे? म्हणजे कसं? लोक विचार करतात की मी सकाळी तर बदाम खाल्ले तरीही मला संध्याकाळी ऍसिडिटी का झाली? हो, असं बऱ्याचदा होतं. कारण ते विसरतात की आदल्या रात्री त्यांनी खूप मसालेदार आणि जड जेवण रात्री उशिरा केलं होतं. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीराचा कल पचनाकडून स्वतःच्या दुरुस्तीकडे म्हणजे रिपेअर आणि रिकव्हरीकडे वळतो. अच्छा. त्यातच अडकून पडतं. त्यामुळे दुरुस्तीचं काम होतच नाही आणि सकाळी उठल्याबरोबर पोट जड वाटतं, थकवा येतो. आणि झोपेचे महत्त्व तर आपण पाहिलंच आहे. 7-8 तासांची गाढ झोप मिळाली नाही तर सकाळी उठल्याबरोबर पुन्हा कॉर्टिसॉलची पातळी वाढलेलीच असते. हो. सोबतच डबाबंद आणि मसालेदार अन्नामुळे आतड्यांमधले चांगले जीवाणू म्हणजे गुड बॅक्टेरिया नष्ट होतात, जे पचनासाठी अत्यंत आवश्यक असतात. होय. आपल्या आतड्यांमधील हे जीवाणू म्हणजे गट फ्लोरा हा पचनाचा कणा आहे. बाहेरचे प्रिझर्वेटिव्हज आणि रसायने या जीवाणूंना मारून टाकतात. त्यामुळे या सर्व गोष्टी एकत्र जोडलेल्या आहेत. रात्रीचा हलका आहार, पुरेशी झोप आणि सकाळी हळूहळू टप्प्याटप्प्याने केलेली सुरुवात हे सगळं मिळून एक अभेद्य ढाल तयार करतात. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपलं आरोग्य ही कोणतीही नशिबाची गोष्ट नाही. रोज सकाळी डोळे उघडल्यापासून आपण जे छोटे छोटे निर्णय घेतो ना, त्यावरच आपलं दीर्घकालीन आरोग्य अवलंबून असतं. अगदी खरंय. मानवी शरीरात स्वतःला बरं करण्याची आणि निरोगी ठेवण्याची प्रचंड क्षमता आहे. आपण फक्त चुकीच्या सवयींमधून त्याच्या कामात अडथळे आणणं थांबवलं पाहिजे. बरोबर. शरीराला त्याचं काम करण्यासाठी योग्य वेळ आणि वातावरण देणं हाच खरा शहाणपणा आहे. आणि जाता जाता मला एक विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. आपण आज शारीरिक पचनावर आणि सकाळच्या दिनचर्यावर इतकी सविस्तर चर्चा केली. आपण पाहिलं की शरीराला एकदम धक्का न देता हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने सुरुवात केली तर ती किती चमत्कारिक आणि फायदेशीर ठरतं. आता याच नियमाचा वापर आपण आपल्या मानसिक पचनासाठी करून पाहिला तर? म्हणजे काय अभिप्रेत आहे तुम्हाला? म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जगातील सगळी माहिती, बातम्या, मेसेजेस आणि सोशल मीडियाचा अफाट ताण मेंदूत एकदम कोंबण्याऐवजी जर आपण आपल्या मेंदूलाही असंच हळूहळू जागृत केलं, अच्छा, तर दिवसभरातील ताणतणाव आणि माहिती हाताळण्याची आपली मानसिक क्षमता किती पटीने वाढेल. जसं पोटाला अन्न पचवायला वेळ लागतो तसेच मेंदूलाही माहिती पचवायला वेळ आणि शांतता लागत असेलच ना. हो, खूपच छान मुद्दा आहे हा. यावर नक्की विचार करा आणि अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत आपण पुन्हा भेटूया.